तर नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती 2024 साठी मोठी बातमी या ठिकाणी आहे। पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदतवाढ या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि ही मुदतवाढ किती तारखेपर्यंत करण्यात आलेली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशीच नवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर इथे तुम्ही बघू शकता, पोलीस भरतीसाठी अर्ज केलेल्या तरुणांची सध्या जोरदार तयारी सुरू आहे। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी या ठिकाणी आहे। या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे। याआधी पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची उमेदवारांना 31 मार्च पर्यंत मुदत देण्यात आली होती। या मुदतीत आता वाढ करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांना 15 एप्रिल पर्यंत या ठिकाणी अर्ज करण्यात येणार आहे। मराठा आरक्षणासाठी उमेदवारांना लागणारे एसीबीसी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याने सरकारने हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। तसेच यापूर्वी दिलेल्या अंतिम तारखेपूर्वी काही उमेदवारांना तांत्रिक अडचणीमुळे प्रमाणपत्र मिळण्यास या ठिकाणी विलंब होत होता। तर अशा उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी केलेल्या अर्जाची पोचपावती या ठिकाणी सादर करायची आहे, असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। मात्र कागदपत्र पडताळणीवेळी त्यांच्याकडे विहित नमुन्यातील सर्व कागदपत्रे असणं या ठिकाणी आवश्यक आहे, हे देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तसेच पोलीस भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय असावी लागणार आहे ते देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम 1965 च्या अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी इयत्ता 12वी किंवा शासनाने या परीक्षेस समक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उमेदवाराने उत्तीर्ण असणे या ठिकाणी आवश्यक आहे। म्हणजे कमीत कमी तुम्ही 12वी या ठिकाणी पास असणं या ठिकाणी आवश्यक आहे। तसेच या पोलीस भरतीसाठी काय काय कागदपत्रे या ठिकाणी लागणार आहेत तर ते आपण या ठिकाणी बघूया। तर त्याच्यामध्ये तुम्हाला 10वी आणि 12वीचे या ठिकाणी प्रमाणपत्र लागणार आहे। तसेच तुमचा जन्माचा दाखला या ठिकाणी लागणार आहे। रहिवासी प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी तुमचं लागणार आहे। तसेच तुमच्या जातीचं प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे। तसेच जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी देखील या ठिकाणी लागणार आहे। तसेच संगणक परीक्षा उत्तीर्ण असाल तर तुम्हाला MSc सर्टिफिकेट देखील या ठिकाणी लागणार आहे। तसेच खेळाडू प्रमाणपत्र, पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी सादर केलेली पोचपावती या ठिकाणी लागणार आहे। म्हणजे जर तुम्ही खेळाडू असाल तर त्याचं देखील तुम्हाला या ठिकाणी सर्टिफिकेट द्यायचं आहे। म्हणजे तुम्ही NCC सर्टिफिकेट या ठिकाणी देऊ शकता। जर तुम्ही कोणत्याही स्पोर्ट्समध्ये तुम्ही नॅशनल साठी खेळला असाल तर त्याचं सर्टिफिकेट या ठिकाणी देऊ शकता। तसेच या ठिकाणी 8 जे तुमचं डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र या ठिकाणी द्यायचं आहे। तर त्याच्यामध्ये एसीबीसी EWS प्रवर्गातील पुरुष व महिलांकरता आरक्षित असलेल्या पदांकरता निवडीकरता या ठिकाणी दावा करू इच्छित असणाऱ्या महिला यांच्याबाबत महिला व बाल विकास विभागाचा शासन निर्णय 4/5/2023 अशी या ठिकाणी तरतूद असावी लागणार आहे। त्यानंतर माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र या ठिकाणी असावं लागणार आहे। तसेच गृहरक्षक दलाकरता आवश्यक असलेले प्रमाणपत्र जाहिरात दिनांकास 1095 दिवस पूर्ण झालेले उमेदवारास या ठिकाणी आवेदन अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे। त्यानंतर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे। जर तुम्ही भूकंपग्रस्त असाल तर भूकंपग्रस्तांचे प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्ही देऊ शकता। जर तुम्ही पोलीस पाल्य असाल तर पोलीस पाल्य प्रमाणपत्र या ठिकाणी देऊ शकता। अनाथ असाल तर अनाथाबाबतचे प्रमाणपत्र तुम्ही या ठिकाणी देऊ शकता। अंशकालीन प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे। तसेच जर तुम्ही EWS प्रमाणपत्र काढलेलं असेल तर ते देखील तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला NCC प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहेत। तर ही सर्व प्रमाणपत्र तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरणार आहे त्यावेळेस तुम्हाला तिथे घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याचा फॉर्म भरायचा आहे। तसेच इथं तुम्ही बघू शकता, राज्यातील खालील ठिकाणी पोलीस भरती होणार आहे। तर इथं बृहन्मुंबई आयुक्तालय, ठाणे आयुक्तालय, पिंपरी चिंचवड, मीरा भाईदर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, अमरावती, सोलापूर, तसेच छत्रपती संभाजीनगर, लोहमार्ग मुंबई आयुक्तालय, ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, तसेच जालना, बीड, धाराशिव, नांदेड, लातूर, परभणी, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, तसेच लोहमार्ग, औरंगाबाद जिल्हा। तर ही ठिकाणं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघून घ्यायची आहेत। वेगवेगळे पोलीस भरतीचे जे ठिकाणं आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत। तर ही अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या जे मित्र आहेत जे पोलीस भरतीची तयारी करत आहेत किंवा ज्यांना पोलीस भरती करायची आहे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जर काही शंका असतील तर कमेंट करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।